तर झिरो एफआयआरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवा काढल्याचं पाहायला मिळतंय। कर्नाटक सरकारनं दाखल केलेले एफआयआर कायदेशीर नसल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांच्या दाव्यांमधली हवा काढलेली आहे। एडीआर हाच एफआयआर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बघा, तपास तर महाराष्ट्रालाच करावा लागेल। ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। एफआयआर घेतला जात नव्हता, आम्ही प्रयत्न केले, कर्नाटक पोलिसांनी तो स्वीकारला। झिरो एफआयआरच्या अंतर्गत तो ट्रान्सफर सुद्धा केला। आता हे इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राकडनं व्हायला पाहिजे। आता सीआयडी तर इन्व्हेस्टिगेशन करते, सीबीआय कधी करणार आहे हे आम्हाला तरी माहीत नाही, कारण अजितदादाच्या पक्षाला दोनदा स्मरणपत्र त्या ठिकाणी द्यावं लागलं। मग अशात जेव्हा केव्हा योग्य दिशेने हा तपास जाईल तेव्हा या एफआयआरचा तिथं उल्लेख नाही तर एफआयआरमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या पद्धतीनेच इन्व्हेस्टिगेशन हे त्या संस्थेला करावं लागेल। हे मात्र बघा, चार्जशीट जाते त्यावेळी हा एफआयआर मध्ये कन्वर्ट होऊन ती चार्जशीट जाते। एडीआर आणि एफआयआर मध्ये अंतर काही नाही, दोघांचंही काम टू सेट द लॉ इन मोशन आहे। आणि म्हणून आपण बघा, उद्या एफआयआर मध्ये एखाद्याचं नाव आलं की यांनी मर्डर केलाय असं नाव आलं तरी ते महत्वाचं नसतं, चार्जशीट महत्वाची असते। चार्जशीटमध्ये पुराव्यानिशी त्याचं नाव आहे की नाही आपण अनेकदा पाहतो। कधी कधी राजकीय कारणाने अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लोकांची नावं टाकली जातात, पण त्यांची चार्जशीट होते का? नाही होत, कारण पुरावा नसतो। त्यामुळे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे। आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही झिरो एफआयआर आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही आहे। इट इज इल्लीगल। याचं कारण झिरो एफआयआरच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला झिरो एफआयआर करता येतो। जिथे एफआयआर करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर झिरो एफआयआर होतो आणि तो झिरो एफआयआर हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो। जर झाला असेल तर आपल्याला एफआयआर करता येतो। आणि पण सगळ्यात गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारलं की जो कर्नाटकाकडनं एफआयआर आलेला आहे त्याला आम्ही इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून आता स्वीकारत आहोत। आता हे उत्तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दिलं तर आम्हाला जे पाहिजे होतं एफआयआरच्या मदतीने योग्य दिशेनं ते इन्व्हेस्टिगेशन तिकडे जावं एवढीच आमची इच्छा होती। आणि मुख्यमंत्री साहेब जर बोलत असतील की आम्ही तो एफआयआर स्वीकारणार आहोत आणि आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा तो एक भाग बघणार आहे, त्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं आता झालेलं आहे। त्यामुळे त्या एफआयआरमध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मी जी डिटेल कंप्लेंट तिथं केलेली आहे त्याच्या अनुसारच इन्व्हेस्टिगेशन जर होणार असेल तर नक्कीच अजितदादा न्याय देण्यासाठी मदत त्या ठिकाणी होईल।